ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। तुम्हाला या व्हिडिओवर दिसत असलेली नवरदेवांची वरात साधी सुद्धी नाहीये, कारण ही असंच आहे। कारण वरातीत दिसत असलेले नवरदेव तृतीयपंथी आहेत। तृतीयपंथींचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात पिंपरी चिंचवड शहरात 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तृतीयपंथींच्या संपूर्ण विवाह संबंधित जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नारी द वुमन यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तृतीयपंथी हा सामुदायिक विवाह सोहळा सगळ्यांसाठीच नवीन होता, कारण हा विवाह सोहळा कशा पद्धतीने पार पडणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती। या सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी सोहळ्याचा अनुभवही नवीनच होता। तृतीयपंथींच्या विवाह सोहळ्यासाठी मांडव सजला, सनई चौघडा मांडवात वाजू लागल्या। वराडी मंडळी देखील अक्षता घेऊन सज्ज झाले होते। बँड वाजंत्री बँड वाजू लागले। याच मंडपात बघता बघता या तृतीयपंथींचा विवाह सोहळ्याचा साखरपुडा पार पडला। सुपारी देखील फोडली। नवरा नवरीला हळद लागली। ज्या आई वडिलांनी लहानपणी आमचा सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं, जेव्हा आम्ही आमच्या वयात आलो तेव्हा आम्हाला कळालंच नाही की आम्ही पुरुष आहोत की स्त्री। तेव्हा घरच्यांना ही बाब समजली। तेव्हा घरच्यांनी आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं। तेव्हा आमचं स्वप्न स्वप्नात राहिलं। आम्ही स्वप्नात कधीही विचार केला नव्हता आम्ही कधी नवरदेव व नवरीबाई बनू। आज ती स्वप्न आमची साकार होत आहेत। त्यामुळे तृतीयपंथींच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसून येत होता। आज आम्ही लग्नबंधनात अडकणार, आम्हालाही आयुष्याचा जोडीदार मिळणार, म्हणून नवरोबा आणि नवरीबाई यांच्या मनात आनंद होता। बघता बघता नवरदेव परण्या देखील निघाला। नवरदेव बग्गीमध्ये स्वार झाले आणि वरात निघाली। या वरातीत तृतीयपंथी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज माझ्या छल्ल्याचं लग्न आहे, त्यामुळे सगळे तृतीयपंथी वरातीत सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेत होते। जशी जशी वरात मांडवदारी पोहोचल तशी तशी नागरिकांना उत्सुकता लागली होती, ती म्हणजे तृतीयपंथीचं लग्न नेमकं कशा प्रकारे पार पडणार। पण नवरदेवाची वरात मांडवादारी शेवटी येऊन पोहोचली। नवरदेव नवरीबाईची वाट पाहत थांबला। नवरीबाई ही तेवढ्यात नटून थटून आपल्या नवरोबाजवळ येऊन उभी राहिली आणि नवरदेव नवरीबाईला घेऊन स्टेजच्या दिशेने निघाले। नवरदेव आणि नवरीबाईंच्या पुढे सनई व बँड वाजत होते। स्टेजपर्यंत नेण्यात आले। ब्राह्मण काकांनी स्टेजवर हिंदूच्या रीतिरिवाजाप्रमाणे विवाहाची तयारी केली होती। नवरोबा आणि नवरीबाई हे दोघेही पाटावरती उभे राहिले आणि मंगलाष्टिका सुरू झाल्या। या विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे तसेच नागरिकांची उपस्थिती होती। लग्न सोहळ्यामध्ये मंगलाष्टिका झाल्यानंतर नवरोबा आणि नवरीबाईने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि दोघेही विवाह बंधनात अडकले। या विवाह सोहळ्यात नवरदेव आणि नवरीबाईंना रुखवत देखील देण्यात आला आणि हा विवाह सोहळा संपन्न झाला। हिंदूंच्या संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने विवाह सोहळा ज्या पद्धतीने पार पाडला जातो, त्याच पद्धतीने तृतीयपंथी यांचा विवाह सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला। नवरी हार घालणार आहे। घाला 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 हात हात राहू दे तसं। इकडे बघा इकडे बघा इकडे बघा सगळ्यांनी। हॅलो हॅलो कॅमेरा मोबाईल मोबाईल। अरे 2 मिनिटं घे ना। समोर समोर बघा समोर बघा। हॅपी हॅपी हात हात लावा हात लावा हात लावा थोडंसं एकमेकांच्या थोडंसं पाठीवर सगळं गॅप ठेवा गॅप। इकडे बघा इकडे कॅमेराकडे पहा। आई हॅलो शेवट समोर बघा समोर इकडे कॅमेराकडे बघा कॅमेराकडे। थँक्यू। समुद्र सरिता सदा मंगलम शुभम करो सावधान। संसार करण्यासाठी जो ठिकाणी आपण दिलेले आहेत हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे माजी नगर सदस्य सन्माननीय प्रशांतजी शेट्टी।
अनेक नामवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी नित्य व्यापार उद्योग पत्रकारिता भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रामधील तृतीयपंथी भगिनींच्या हळदीच्या अंगाचं अत्तरी सुगंधाचं होणार सुरुवात या नवदाम्पत्याच्या नव आयुष्याची जोड त्याला सुमधुर अशा बासरीच्या स्वराची आणि म्हणूनच गरज आहे या स्वागतम सुस्वागतम जलये समुद्र सरिता भूया सदा मंगलम शुभम करो सावधान लाभो संतति पाणी गिर बा पाणी काट लो एक प्लेट अंडे चेक करा यार मला ना हे महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।